नमस्कार मंडळी. तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीची आमटी करणार आहोत. त्याच्यासाठी डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत, कांदा, टोमॅटो, खोबरं हे आपण एकदा भाजून घेणार आहोत तव्यावर. एकदा का ते तव्यावर व्यवस्थित भाजून घेतलं की मग त्याचा आपण भाजीसाठी मसाला बनवणार आहोत. आता ही भाजी आपल्याला कसं आहे की कधी आपल्याला रोज रोज काही भाजी बनवायला नसते, तर त्यावेळेस आपण सहज हरभऱ्याची डाळ घरामध्ये असते तेव्हा आपण बनवू शकतो. तर आता या वाटणाला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. व्यवस्थित असं लाल तांबूस कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबऱ्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एकदा का ते व्यवस्थित भाजून झालं की त्याचं आपण मिक्सरमध्ये टाकून आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात की ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता त्याला आपण एका ताटात काढून घेऊयात, जेणेकरून ते वाटण आपल्याला गार करता येईल आणि त्याच्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला ते वाटून घेता येईल. आता एकदा का हे व्यवस्थित गार झालं की त्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी काय करायचं, तर आमटीसाठी सर्वात पहिले कढई ठेवायची. कढईमध्ये आपलं जिरं, मोहरी फोडणीसाठी घालायचं आहे आपण, आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं हे वाटण आता त्याच्यामध्ये आपण त्या फोडणीमध्ये टाकायचं आहे. आणि एकदा का ते वाटण फोडणीमध्ये टाकलं की ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश असेल तर तो पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. तर व्यवस्थित त्या वाटणाला आता ते परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात त्याच्यातला तेलाचा जो अंश आहे तो व्यवस्थित दिसतोय आणि पाण्याचा अंश कमी झालेला दिसतोय. तर आता याच्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला जसं चवीप्रमाणे लाल तिखट लागेल तसं लाल तिखट घालून, हळद घालून आणि व्यवस्थित त्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे. एकदा का परतून झालं तर त्यानंतर आपण जी डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवलेली होती तर ती डाळ आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी, कारण त्या पाण्यामध्ये पण त्या डाळीचा अर्क असतो, तर ते पाणी सगळं ती डाळ व्यवस्थित त्या फोडणीमध्ये टाकायची आणि व्यवस्थित त्याला आता चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात की ही जी आमटी ती किती घट्टसर दिसते आणि त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकल्यामुळे त्याची चवही खूप स्वादिष्ट लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि त्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं छान उकळी आली की त्याच्यानंतर आपली हरभऱ्याच्या डाळीची आमटी तयार आहे. आणि आता आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की